वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांना जवळपास 41 दिवस झालेला आहे। आज हे आमच्या समाजाला समजलेलं आहे आणि हे समाज आज आमच्या बाजूने नव्हे तर पूर्ण समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हे आरक्षणाचा मुद्दा घेऊन सकल आदिवासी जनाक्रोश म्हणून आंदोलन हे पुकारलेलं आहे। येत्या 25 तारखेला हे आमचा पूर्ण समाज या नाशिकमध्ये येणार आहेत आणि म्हणून शासनाने आतापर्यंत जी चालवलेली दडपशाही आहे त्या दडपशाहीने त्याला आवाज फोडण्यासाठी आमचा समाज एकत्र येऊन आज 25 ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयानुसार आणि पूर्ण ताकदीनिशी या सरकारच्या विरोधात शासनाच्या विरोधात आमचा पूर्ण आदिवासी समाज हा त्या तारखेला पूर्ण एका जुटीने आणि एका ताकदीने उतरणार आहे आणि म्हणून शासनाने आता तरी जागं व्हावं आणि याच्यासाठी शासनाने आता तयार राहावं। विरोधात जे खाजगीकरण चालवलेलं आहे या आदिवासी विकास विभागाला याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जवळपास 41 दिवस बसलेलो आहोत। मी सर्व बांधवांना माझी विनंती करतो की आम्ही 41 दिवस लढलेलो आहोत, आपण आमच्यासाठी हा हक्काचा एक दिवस द्यावा आणि या शासनाच्या विरोधात त्या शासनाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी हक्काने निश्चितच यावं, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवरती अन्याय होणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आयुष्यासाठी हा एक पाऊल उचलावा असं मी सर्वांना कळकळीची विनंती करतो।